सुंदरबनच्या जंगलात साळू चिमणीताई तांदूळ निवडत बसल्या होत्या। छोट्याशा सुपात तांदूळ घेतले होते आणि निवडून त्या वाटीत ओतत होत्या। त्यांनी खूपच अन्नाची साठवण घरात करून ठेवली होती। गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी, नाचणी असं अन्न साठवून ठेवलं होतं, कारण पावसाळा तोंडाला होता। त्यामुळे पाऊस पडल्यावर अन्न मिळत नाही, म्हणून त्या आधीच सावध होऊन अन्न साठवून ठेवलं होतं। त्यांच्या समोरच काळे कावळे काकांचं घर होतं। पण काळे कावळे काका कसे कमालीचे आळशी, काम चुकारपणा, काम नको, नुसतं झोपून राहायचे, रात्रंदिवस झोपायचे। साळू चिमणीताईंनी किती वेळा सांगितले, अहो कावळे काका, घर दुरुस्त करा, अन्नाची साठवण करा, पावसाळा तोंडाला आलाय। पण काळे कावळे काका कधीच ऐकायचे नाही। झोप त्यांना प्रिय होती। एकदा काय झाले, काळे कावळे काका असेच झोपून उठले आणि त्यांना भूक खूप लागली होती। आता काय बरं करावं, घरात तर अन्न नाही। मग त्यांना आठवण आली साळूकडे जावं आणि साळूला अन्न मागावं। म्हणून ते साळूच्या घरी आले आणि साळूला म्हणाले, अगं साळू, निवडतेस त्यातले थोडेसे तांदूळ मला देतीस का, मला खूप भूक लागल्या। मग साळू चिमणीताई म्हणाल्या, नाही कावळे काका, मी अजिबात तांदूळ देणार नाही, कारण तुम्ही खूप आळशी आहात, काम नको करायला, नुसते झोपून राहता, अन्नाची साठवण नको करायला, पावसाळा तोंडावालाय, घर दुरुस्त करा, अन्न साठवून ठेवा। मी किती वेळा सांगितलं, पण तुम्ही ऐकत नाही। अन्न आणायला किती कष्ट पडतात माहिती आहे का? अन्न आणायला गेलं की शेतकरी मागे लागतो, कसं कसं अन्न गोळा करायला लागतं ते माझं मला समजतं। त्यामुळे मी एकही अन्नाचा कण देणार नाही तुम्हाला, तांदूळही नाही, काहीच देणार नाही। काळे कावळे काकांना समजेना आता काय करावं बरं। साळू चिमणीताई तर द्यायला तयार नाही, भूक तर लागल्या, आम्हाला काय अन्न आणायला जायला होणार नाही आणि मी जाणारही नाही। मग त्याने एक युक्ती केली। ते काय म्हणाले साळूला, साळूताई हे बघा, मी एक युक्ती सांगतो तुम्हाला, तुम्ही डोळे मिटा, मी डोळे मिटतो। साळू म्हणाली, ठीक आहे। मग अगं काही नाही, तू डोळे मिट, मी डोळे मिटतो, आणि मी ज्या वेळेला 1 2 3 म्हणलं की जो कोणी आधी डोळे उघडेल त्याला ही तांदळाची वाटी मिळणार। ही वाटी तुझीच आहे तांदळाची, पण जर तू डोळे आधी उघडलंस तर ही वाटी तुझी आहे तीच तुझी तुला राहील। मी जर उघडले तर मी वाटी नेणार। मग साळू चिमणीताई म्हणाले, अरे काय हा वेडेपणा कावळे काका, बर ठीक आहे, सांग, बोल 1 2 3। मग साळू चिमणीताईंनी डोळे मिटले, काळे कावळे काकांनी डोळे मिटले, पण साळू प्रामाणिक होती, तिने डोळे मिटले ते उघडलेच नाही। 3 ऐकू आल्याशिवाय उघडणार नव्हती साळू। पण काळे कावळे काका का नाही, डोळे उघडायचे बंद करायचे, साळूने उघडले का बघायचे, डोळे उघडायचे बंद करायचे, असं चाललं होतं। आणि डोळे उघडून बसले आणि 1 2 3 म्हणाले, पटकन काळे कावळे काकांनी डोळे उघडले। साळूने शिस्तीत डोळे उघडले। बघ साळू, माझ्या आधी डोळे उघडले, त्यामुळे ही वाटी मी नेणार, असं म्हटल्यावर साळू म्हणाली, हे काही चालणार नाही, मी देणार नाही वाटी। पण काळे कावळे काका ऐकाल तर वाटी घेऊन ते उडत उडत आपल्या घरी निघून गेले, साळूचे बोलणे ऐकायला थांबलेच नाही। असं काळे कावळे काकांनी साळू चिमणीताईला फसवलं। म्हणून माणसाने नेहमी आळशी बनू नये, कष्ट करावं आणि आपल्या कष्टाचं अन्न खावं। हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या आजीच्या गोष्टी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।